नमस्कार मित्रांनो, सध्या जगाच्या नकाशावर नजर टाकली तर एकच अस्वस्थ करणारी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे इस्रायल आणि इराणमधला पेटलेला संघर्ष. पण आता हे प्रकरण या दोन देशांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. या वादाचं रूपांतर आता थेट अमेरिका विरुद्ध इराण अशा महायुद्धात होताना दिसतंय. बघता बघता या आगीत 7 ते 8 आखाती देश आणि जगातील इतर महासत्ता सुद्धा ओढल्या गेल्या आहेत. दुर्दैव असं की या राजकीय खेळीत आतापर्यंत शेकडो निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला. आज प्रत्येकाच्या मनात एकच धडकी भरवणारा प्रश्न आहे की हे सगळं थांबणार कधी. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पवित्रा पाहिला तर परिस्थिती अजूनच गंभीर वाटते. त्यांच्या मते हे युद्ध इतक्या लवकर थांबणार नाही. ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिलेत की इराणला पूर्णपणे खिळखिळ करण्यासाठी त्यांना किमान 3 ते 4 आठवड्यांचा वेळ लागेल. म्हणजे येणारा महिना संपूर्ण जगासाठी अत्यंत चिंतेचा आणि संघर्षाचा असणार आहे, हे नक्की. तर मित्रांनो, गेल्या 2 दिवसांपासून आपण ज्या घडामोडी बघतोय त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आहेत. इस्रायल आणि इराण यांच्यातला वाद आता एका अशा वळणावर आला आहे की जिथे अमेरिका थेट रणांगणात उतरली आहे. आज हे केवळ 2 देशांचं युद्ध उरलेलं नाही, तर यामध्ये जवळपास अर्ध्या जगाचा सहभाग झाला आहे. अनेक शक्तिशाली देश आणि आखाती राष्ट्र यामध्ये होरपळून निघतायत. शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झालीत, निष्पापांचा बळी जातोय आणि सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. प्रश्न हा आहे की या युद्धाचा शेवट नेमका काय. आता ट्रम्प यांच्या विधानाकडे बघा. त्यांचा एकूण आविर्भाव पाहिला तर असं वाटतंय की हे युद्ध लवकर संपण्याची चिन्ह नाहीत. इराणला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरले आहेत आणि त्यासाठी किमान 1 महिना तरी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. याचाच अर्थ पुढचे काही आठवडे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. आता यात पुढे काय होतं याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. पण मित्रांनो, एक मोठा प्रश्न उभा राहतो की इतका दीर्घकाळ चालणारे युद्ध खरंच अमेरिका किंवा इतर राष्ट्रांना परवडणार आहे का. आज जगाला आशा आहे की कुणीतरी पुढे येईल आणि ही रक्ताची होळी थांबवेल. पण अशी कोणती महासत्ता आहे जी हे युद्ध रोखण्याची ताकद ठेवते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच मुद्द्यांचा सविस्तर उलगडा करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इस्रायलला बाजूला सारून अमेरिका इतकी आक्रमक का झाली. तर याचं मुख्य कारण दडले ते इराणमधल्या सोन्यासारख्या तेलात. तुम्हाला आठवतंय, काही वर्षांपूर्वी अमेरिकेने इराकमध्ये जो खेळ खेळला होता, अगदी तशीच परिस्थिती आज इराणमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांचं म्हणणं आहे की इराणच्या सामान्य जनतेला तिथल्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललंय. पण पडद्यामागची खरी गोष्ट काही वेगळीच आहे. तर मंडळी, विचार करा की एवढं मोठं युद्ध जर महिनाभर चाललं तर त्याची किंमत फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाला मोजावी लागेल. मग हे युद्ध थांबवणार कोण. जगात सध्या असा कोणता देश आहे जो या पेटलेल्या आगीत शांततेचा दूत म्हणून समोर येऊ शकतो. हेच सर्व आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग विषयाला आपण थेट हात घालूया. सध्या इस्रायलपेक्षा जास्त चर्चा अमेरिकेची का होते. अमेरिका इतका जीव तोडून का लढत आहे याचं गुपित इराणच्या तेल साठ्यांमध्ये लपलेलं आहे. अमेरिकेचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की त्यांनी इराकमध्ये जे काही केलं त्याचीच पार्ट 2 आवृत्ती आता इराणमध्ये सुरू आहे असं वाटतंय. ट्रम्प वरकरनी असं सांगतायत की त्यांना इराणच्या जनतेची काळजी आहे आणि त्यांना तिथल्या सरकारच्या जाचातून सोडवायचं आहे. पण या दाव्यामागचं सत्य काय हे आता हळूहळू समोर येतंय. आता बघा, इराणचे माजी सर्वोच्च नेते खोमेनी यांचा अंत झाला, पण तरीसुद्धा अमेरिका ही लढाई थांबवण्याची तयारी दाखवत नाही. तुम्हाला माहिती आहे यामागचं खरं कारण काय आहे. झालं असं की खोमेनी गेल्यानंतर त्यांच्याच मुलाला त्या पदावर बसवण्यात आलं. म्हणजे अमेरिकेचा जो मूळ प्लॅन होता इराणमधली सत्ता पूर्णपणे पालटायची, तो साफ फसला आहे. सुरुवातीला जेव्हा हल्ले झाले तेव्हा ट्रम्प म्हणाले की इराणच्या जनतेने आता उठाव करावा आणि हे सरकार पाडून टाकावं. पण हा काय जनतेबद्दलचा पुळका नव्हता. तर ट्रम्प यांना इराणमध्ये असं एखादं सरकार हवं होतं जे अमेरिकेच्या तालावर नाचेल आणि त्यांच्याशी खास मैत्री ठेवेल. पण झालं उलटच. सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतरही इराणने हार मानली नाही आणि ते कोणासमोर झुकलं नाही. उलट त्यांनी दुप्पट वेगाने प्रतिहल्ले सुरू केले आणि नेमकं याच कारणामुळे हे युद्ध आता आणखी लांबणीवर पडणार आहे. खोमेनींच्या मृत्यूनंतर रणांगण शांत का झालं नाही, कारण अमेरिकेचा जो गेम प्लॅन होता तो इराणने एका झटक्यात मोडीत काढला. खोमेनीनंतर सत्तेची सूत्र थेट त्यांच्या मुलाच्या हातात गेली आणि अमेरिकेचं सत्ता बदलाचं स्वप्न अधुरं राहिलं. ट्रम्प यांनी सुरुवातीला इराणच्या जनतेला आवाहन केलं होतं की आता तुमची वेळ आहे, तुमचं सरकार उलथवून टाका. पण यामागचा खरा हेतू लोकांचं भलं करणं हा नव्हताच. अमेरिकेला तिथे फक्त आपली मर्जीने चालणारं सरकार हवं होतं. पण इराणने स्पष्ट केलं की ते झुकणार नाही. त्यांनी गुडघे टेकण्याऐवजी आपला लढा अधिक तीव्र केला. इराणच्या या खंबीर पावित्र्यामुळे आता हे युद्ध संपण्याऐवजी एका मोठ्या संघर्षाकडे वळताना दिसतंय. आता पुढे काय होणार हे पाहणं खरोखरच अंगावर काटा आणणारं ठरेल. आता विचार करा,
जर हे युद्ध असंच खेचलं गेलं तर याचा फटका नक्की कुणाला बसेल? याचं साधं उत्तर आहे आपल्या सगळ्यांनाच. सध्या आखाती देशांमध्ये अक्षरशः आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. विमानांची ये-जा थांबली आहे. हजारो फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत. यात सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे आपले लाखो भारतीय तिथे अडकून पडले. मग ते शिक्षण घेणारे असोत की काम करणारे सरकारी नागरिक असोत किंवा फिरायला गेलेले पर्यटक असोत, कोणालाच तिथून बाहेर पडता येत नाहीये. बरं, हे फक्त माणसांपुरतं मर्यादित नाही. युद्धाचा विळखा आता व्यापाराला सुद्धा बसत आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज हा जो जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग आहे तो आता ठप्प झाला आहे. सध्या कदाचित आपल्याला त्याची झळ जाणवत नसेल, पण जसं युद्ध लांबेल तसतसा कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होईल आणि महागाई गगनाला भिडेल. म्हणूनच हे युद्ध लवकरात लवकर थांबणं ही केवळ गरजच नाही तर ती काळाची मागणी आहे. युद्धाच्या ज्वाला जेव्हा भडकतात तेव्हा त्याची झळ लांबपर्यंत पोहोचते. तुम्हाला वाटत असेल की हे युद्ध फक्त 2 ते 3 देशांपुरतं आहे, पण तसं मुळीच नाही. सध्या गल्फ देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एअर स्पेस पूर्णपणे लॉक केल्यामुळे हजारो विमानांची उड्डाणं रखडली आहेत. तुम्हाला माहिती आहे का, भारतासह अनेक देशांचे लाखो लोक सध्या तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे युद्ध आता थांबवणं अत्यंत गरजेचं बनलं आहे. आता खरा प्रश्न उभा राहतो, या पेटलेल्या आगीवर पाणी कोण टाकणार? जगाच्या पाठीवर कुठेही राडा झालं की आपले ट्रम्प तात्या मध्यस्थी करायला सर्वात आधी धावून येतात. ते आपण पाहिलंच आहे. गेल्या वर्षी जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला तेव्हा मीच हे भांडण मिटवलं असं त्यांनी डंका वाजवून जगाला सांगितलं. अगदी रशिया युक्रेनच्या वादातही दोघांना शांत करायला ते पुढे सरसावले होते. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांची सगळी धडपड सुरू आहे. हे आता काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. पण मंडळी, यावेळी थोडा सीन वेगळा आहे. सध्याच्या मॅटरमध्ये ट्रम्प स्वतःच एका बाजूने मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे ते मध्यस्थी करू शकत नाही. मग आता प्रश्न उरतो की ट्रम्प नसतील तर हे युद्ध थांबवणार तरी कोण? तुमच्या डोक्यात एका खास नेत्याचं नाव नक्की आलं असेल, पण तिथे जाण्यापूर्वी आपण इतर ताकदवान देशांकडे बघूया. सध्या जगातल्या महासत्तांमध्ये 4च मोठी नावं आहेत: अमेरिका, चीन, रशिया आणि आपला भारत. यात आपली अमेरिका तर स्वतःच युद्धाचा भाग असल्याने या शर्यतीतून आधीच बाहेर पडली आहे. जर त्यांनी माघार घेतली किंवा इराणमध्ये त्यांना हवं तसं सत्ता पालट करण्यात त्यांना यश आलं तर कदाचित हे युद्ध थांबेल. पण ट्रम्प तात्यांची सध्याची वृत्ती पाहता ते पाऊल मागे घेतील असं अजिबात वाटत नाही. मग आता उरले कोणते देश? तर चीन, रशिया आणि आपला भारत. आता गंमत बघा, चीन आणि रशिया हे दोन्ही देश पहिल्यापासूनच अमेरिकेच्या विरोधात उभे आहेत. चीनने वरकरणी शांतता राखा असं आवाहन केलेलं असलं तरी सुद्धा त्यांनी इराणची बाजू घेत अमेरिकेवर कडक शब्दात टीका केली. रशिया आणि अमेरिकेचं वैर तर जगजाहीर आहेच, पण या 2 देशांसाठी एक जमेची बाजू आहे, त्यांची इराणशी असलेली घट्ट मैत्री. त्यामुळे इतर देशांना जशी कच्च्या तेलाची टंचाई जाणवेल तशी भीती या दोघांना अजिबात नाही. इतकंच नाही तर इराणमध्ये अडकलेल्या त्यांच्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी इराण त्यांना पूर्ण सहकार्य करेल हे अगदी नक्की आहे. अमेरिकेने स्वतःहून या युद्धाच्या आगीत उडी घेतली असल्यामुळे ते आता मध्यस्थी करतील ही अपेक्षाच खोल आहे. ट्रम्प सध्या ज्या आक्रमक मूडमध्ये आहेत ते पाहता माघार घेण्याचा विचार त्यांच्या मनालाही शिवत नाही. त्यामुळे आता जगाच्या नजरा खिळल्या आहेत त्या चीन, रशिया आणि भारतावर. पण चीन आणि रशियासाठी या युद्धाचा फटका इतर देशांइतका मोठा नसेल. याच्या मागचं कारण म्हणजे इराणसोबत असलेली त्यांची मैत्री. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा थांबण्याची चिंता त्यांना नाही आणि इराणच्या भूमीवरून आपल्या लोकांना बाहेर काढणं सुद्धा त्यांच्यासाठी सोपं आहे. आता या संपूर्ण गोंधळात नजर उरते ती फक्त एकाच देशावर आणि तो म्हणजे आपला भारत. खरं सांगायचं तर हे युद्ध लांबलं तर युरोपियन देशानंतर सर्वात जास्त नुकसान भारतातच होणार आहे. कारण साधं आहे, आपल्या गाड्यांसाठी लागणारं बहुतांश कच्चं तेल हे याच आखाती देशांमधून येतं. फक्त तेलच नाही तर विचार करा, आपल्या लाखो बांधवांचा. कितीतरी भारतीय विद्यार्थी, पर्यटक आणि नोकरीनिमित्त गेलेले अधिकारी आज तिथेच अडकलेत. तिकडची एअरस्पेस बंद झाली तर प्रवासाचे वांदे होतील. विमानं एकतर महाग होतील किंवा लांबच्या वळणाने उडावी लागतील. या सगळ्यावर एकच जालीम उपाय आहे, हे युद्ध पुढच्या 7 ते 8 दिवसात कसंही करून थांबवणं. पण मग आता प्रश्न पडतो की मोदीच का? तर याचं उत्तर आहे भारताचं सध्याचं जागतिक वजन. आज पंतप्रधान मोदींची ताकद अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प असोत, इस्रायलचे नेतन्याहू असोत, रशियाचे पुतीन असोत, हे सगळे त्यांचे मित्र आहेत. ही मैत्रीच आता जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकते. तर मंडळी, परिस्थितीचा विचार केला तर असं लक्षात येतं की भारतासाठी ही वेळ परीक्षेची आहे. हे युद्ध जितकं ताणलं जाईल तितकी भारताची डोकेदुखी वाढणार आहे.
आपल्या ऊर्जा गरजांसाठी आपण आखाती देशांवर अवलंबून आहोत, त्यामुळे तेलाचा तुटवडा आपल्याला परवडणारा नाही. तुम्हाला माहीत आहे का, सध्या आखाती देशांमध्ये भारताची इतकी मोठी लोकसंख्या राहते की त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सर्वात मोठा आहे. विमानांची उड्डाणं रद्द झाल्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला मोठी खात्री बसणार आहे. म्हणूनच हे युद्ध लवकरात लवकर, अगदी आठवड्याभरात थांबवणं गरजेचं आहे. आणि इथेच एंट्री होते पंतप्रधान मोदींची. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणामुळे मोदींचे संबंध ट्रम्प यांच्याशी जेवढे जिव्हाळ्याचे आहेत, तेवढेच ते पुतिन आणि नेतन्याहू यांच्याशी मैत्रीपूर्ण आहेत. अशा वेळी जगातला असा एकही नेता नाही जो या सगळ्यांना एका टेबलावर आणू शकेल. हे काम मोदी सहज करू शकतात. भारताची ताकद फक्त अमेरिका आणि इस्रायल पुरती मर्यादित नाही. इराणसारखा देश सुद्धा भारताचा अत्यंत विश्वासू आणि जुना मित्र आहे. आता बघा, 28 फेब्रुवारीला जेव्हा पहिला हल्ला झाला तेव्हा वेळ न घालवता मोदींनी थेट नेतन्याहू यांना फोन लावला. त्यांनी केवळ युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं नाही, तर तिथल्या निष्पाप नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल सुद्धा ठामपणे चर्चा केली. त्यांनी UAEच्या राष्ट्राध्यक्षांशी सुद्धा संवाद साधला. पण आता या वादात एक धक्कादायक वळण आलंय. ओमानच्या किनाऱ्याजवळ एका भारतीय जहाजावर हल्ला झाल्याची बातमी समोर येते. हे क्षेपणास्त्र नक्की कोणी टाकलं किंवा यामागे कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या एका घटनेमुळे भारताला आता जागतिक स्तरावर आपला आवाज अधिक कडक करता येणार आहे. स्वतःच्या जहाजावर हल्ला झाल्याचा मुद्दा मांडून भारत आता हे युद्ध थांबवण्यासाठी सर्व महासत्तांवर मोठा दबाव टाकू शकतो. तुम्हाला माहीत आहे का, भारताची मल्टी लेव्हल डिप्लोमॅसी सध्या कशी काम करते? एकीकडे आपली इस्रायलशी मैत्री, तर दुसरीकडे इराणसुद्धा आपल्याला खास दोस्त मानतो. पंतप्रधान मोदींचे आखाती देशांसोबतचे संबंध तर सगळ्यांनाच माहीत आहेत. त्यामुळे मोदींनी सर्वांशी बोलून शांतता राखा हाच मंत्र दिला आहे. भारताने नेहमीच तलवारीपेक्षा संवादाला जास्त महत्त्व दिलंय. पण आता परिस्थिती थोडी गंभीर बनली आहे. कारण आता हा प्रश्न फक्त दुसऱ्यांच्या युद्धाचा उरलेला नाही, तर तो आपल्या देशाच्या सुरक्षिततेसोबत सुद्धा जोडला गेलाय. त्यामुळे येणाऱ्या काळात मोदींची मुत्सद्देगिरी काय चमत्कार घडवते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण मित्रांनो, हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही. भारतासमोर या वाटेत मोठी आव्हानं आवासून उभी आहेत. पहिलं मोठं संकट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा कमालीचा हट्टीपणा. इराणच्या बाबतीत ते आपली भूमिका बदलायला अजिबात तयार नाही. त्यामुळे त्यांची मनधरणी करणं हे एक कठीण काम असणार आहे. दुसरं म्हणजे खोमेनी गेल्यानंतर इराणमध्ये सध्या कमालीची अनिश्चितता आहे. तिथली नवी सत्ता भारताच्या शब्दाला किती मान देईल हे सांगणं आज अवघड झालंय. अर्थात ही आव्हानं असली तरी एक गोष्ट मात्र नक्की, आज जगात असे मोजकेच नेते आहेत जे दोन्ही बाजूंच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संवाद साधू शकतात आणि त्यात पंतप्रधान मोदींचं नाव सर्वात वर आहे. म्हणूनच मोदी या महायुद्धात मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करतील अशी मोठी शक्यता वर्तवली जाते. आता तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधान मोदी खरोखर युद्ध थांबवू शकतील का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, माहिती आवडली असेल तर आपल्या माहिती योजनेच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.